स्वामी हट्ट धरून बसले होते की मला याच गायीच्या दुधाचा नैवेद्य हवा. पण ज्या गायीचे दूध अनेक वर्षापूर्वीच आटले होते ते दूध कशी देणार? 9 मार्चच्या आजच्या या अद्भुत भागात पहा, स्वामींच्या एका शब्दावर निसर्गाचा नियम कसा बदलला आणि कृष्ण भटांच्या झोपडीत दुधाच्या धारा कशा वाहू लागल्या. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत की स्वामींनी त्यांच्या गरीब भक्ताची लाज कशी राखली. कृष्ण भट आणि त्यांची पत्नी हतबल होऊन स्वामींसमोर उभे होते. स्वामी वारंवार नैवेद्याचा आग्रह करत होते. कृष्ण भटांच्या पत्नीने अख्खं गाव पालथं घातलं, पण कोणाकडेही पेलाभर दूध मिळालं नाही. त्या रडत रडत म्हणाल्या, स्वामी, आमच्यापाशी काहीच नाही हो. तेव्हा स्वामी मंद हसले आणि म्हणाले, माऊली, तू कशाला रडतेस? तुझ्या गोठ्यात गाय असताना तुला दूध कोण देणार? कृष्ण भटांची पत्नी म्हणाली, स्वामी, आमच्या या गायीचे दूध तर वर्षानुवर्षापासून आटलेले आहे, पण समर्थांनी आज्ञा केली मला याच गायीच्या दुधाचा नैवेद्य हवा. तू आज जा, भांडे आण आणि दूध काढायला बस. स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून ती माऊली गायीपाशी बसली. आणि काय आश्चर्य, ज्या गायीने वर्षानुवर्षे दूध दिले नव्हते तिला साक्षात स्वामींच्या कृपेने पान्हा फुटला. भांड दुधाने काठोकाठ भरलं. कृष्ण भटाने ते दूध मोठ्या आनंदाने स्वामींना प्यायला दिलं. ही बातमी गावासमोर पसरताच लोकांचे थवेच्या थवे कृष्ण भटांच्या दारी जमू लागले. आयुष्यात कधीही निराश होऊ नका. एखादं संकट कोसळलं तर त्याला धैर्याने सामोरे जा. स्वामींच्या साक्षात्कारी अस्तित्वाची अपूर्व सत्ता आपल्या भोवती सतत फिरत असते. आपण स्वामींचे स्मरण केले की आपली सगळी उदासी निघून जाते. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. फक्त श्रद्धा ठेवा. अशक्य गोष्टीही स्वामी शक्य करून दाखवतात. स्वामींच्या या अद्भुत लीलेबद्दल तुम्हाला काय वाटतं? उद्या 10 मार्चला मंगलवेड्यात स्वामी आणखी काय चमत्कार घडवणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.